तारिणी मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? मी तुझी माफी मागितली, मी काय करू अजून? तुला मला कुठली शिक्षा द्यायची आहे का? तर दे, मी ती भोगायला तयार आहे, खरंच सांगतोय. कुठली अग्निपरीक्षा द्यायची आहे का? मी तर तसं सांग, मी ती द्यायला तयार आहे. अगं पण प्लीज माझ्या आणि निशीच्या मध्ये येऊ नकोस, आमचं लग्न मोडू नकोस. मी खरंच खूप प्रेम करतो अगं तिच्यावर. मी खरंच सुधारलोय. मी आता कुठला पुरावा देऊ म्हणजे तुला पटेल? की तुझ्याकडे कुठला पुरावा आहे का? तर तसं तसं दे, दाखव सगळ्यांना. आहे का मी अजूनही तसाच वागतोय, मी तसाच बिघडलेला आहे, याचा कुठला पुरावा आहे का? तर तसा द्यावा तिने. ते बघ, मी जे काही केलं त्याच्याबद्दल खरंच सॉरी, पण तो पास्ट होता, ते झालं गेलं, विसरून जा आणि मला मोठ्या मनाने माफ कर ग. सांग ना, मी काय करू तुला पटवून द्यायला? हा, काय करू? मी पाया पडू तुझे? हा, पायावर नाक घासू का तुझ्या? युवराज, यू आर नॉट डुईंग दिस. तू माफी मागितलीस ना तिची? पास. या उद्धट मुलीच्या पाया वगैरे पडण्याची गरज नाहीये. युवराज खांडेकर आहेस तू, विसरू नकोस. सहल. हिच्यासाठी नाही ताई, निशीसाठी. युवराज सहल. चल चल. हो ताई, ऐका ना, आम्ही माफी मागतो. युवी प्लीज. ताई, ऐका ना. प्लीज. तुला प्रूव्ह करायची काहीच गरज नाहीये. या अशा 1000 तारिणी आल्या ना तरी आपलं लग्न नाही मोडू शकणार. प्लीज मम्मा, मम्मा. हे बघा, तुम्ही असं चिडू नका, आपली सोयरीक जुळती. अहो तारणीच्या चुकीची शिक्षा निशीला नका देऊ. मी कोणालाही शिक्षा देत नाहीये आणि तुम्हाला कोणालाही माफी मागायची गरज नाहीये. प्लीज. साखरपुडा होणार. इथेच होणार, परवा होणार. हा खांडेकरांचा शब्द आहे. पण माझी एक अट आहे. त्याआधी तारिणीला युवराजची माफी मागावी लागेल, नाही तर साखरपुडा होणार नाही.